श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वान क्रीडन परम निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लावितिजे स्वचित्त असं ज्यांचं वर्णन करून ठेवलं, असे अत्रिपुत्र दत्तात्रेय हा युगानुयुग चालत असलेला, अखंड चालू असलेला, अविरत चालू असलेला असा अवतार आहे। म्हणजे नाश कल्पांती असे ना। काल मन्वंतराचा हिशेब पाहताना आपण एवढे लाखो युग येऊन गेली, एवढे लाखो वर्ष होऊन गेली, परंतु मन्वंतरादी येऊ जाऊ देत, युग तप कल्प होऊ देत, पण नाश कल्पांती असे ना, असं हे दत्तात्रेयांचं वर्णन आहे। हे दैवत कसं आहे तर अविनाशी आहे, आणि हे अविनाशी आहे म्हणजे मग हा दत्त अवतार झाला तरी कसा, आणि याचा हा दत्त अवतार जो अत्रि अनसूयेच्या पोटी झाला याचा हेतू तरी नेमका काय, याचं उत्तर शोधताना श्रोते हो, ब्रह्मपुराणामध्ये फार सुंदर वर्णन करून ठेवलं। ब्रह्मपुराणामध्ये 213व्या अध्यायामध्ये 106 ते 112 हे श्लोक दत्तात्रेयांचा अवतारच का झाला हा हेतू स्पष्ट करण्यासाठी लिहून ठेवले। ब्रह्मपुराणकार म्हणतात, भूयो भूयात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परयायुतः तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषु च चातुर्वर्ण्ये च संकीर्णे धर्मे शिथिलितांगते अतिवर्धति चाधर्मे सत्ये नष्टति नृते स्थिते प्रजासु शीर्यभाणासु धर्मे चाकुलतांगते सयज्ञा सक्रिया वेदाः प्रत्यालीता हितेन वै चातुर्वर्ण्यम् असंकीर्णं कृतं तेन महात्मना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। दत्त महाराजांचा अवताराचा हेतूच या 4 श्लोकात अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे वर्णन करून ठेवलेला आहे। जो सर्व भूतमात्राचा अंतरात्मा आहे, भूयो भूयात्मनो विष्णोः, जो सगळ्या जीवमात्रांचा अंतरात्मा आहे, जो सगळ्या जीवांच्या ठिकाणी आहेच आहे। आता हेच गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती। सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी आहेच आहे। प्रादुर्भावो महात्मनः, जो विष्णूंचा दत्तात्रेय रूपानं अवतार झालेला आहे असा। दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परयायुतः। हा अवतार कसा आहे माहितीये का, तर म्हणाले अत्यंत क्षमाशील आहे, अत्यंत क्षमाशील आहे। कोणी एखादी चूक केली, कोणाकडून एखादं पातक घडलं तर क्रोधावेशात येऊन काहीतरी शाप देणारं किंवा काही वाईट चिंतणारं किंवा अन्य काही व्यवहार करणारं, उग्र असा काही व्यवहार करणारं असं हे दैवत नाही। इतकं रुजुत्व आहे, एवढं प्रेम आहे, जरी चुकला तरी हा माझाच आहे। क्षमाशील हा दत्तात्रेयांचा एक सुंदर असा गुण आहे। हा अवताराचा हेतूच आहे की हा अवतार अतिशय क्षमाशील आहे। दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परयायुतः, क्षमेनं भरलेला असा हा अवतार आहे। या अवताराचं महत्वाचं कार्य काय तर वेदांना प्रतिष्ठा मिळावी। दुसरं महत्वाचं कार्य काय तर यज्ञ संस्थांचं उज्जीवन व्हावं, त्या यज्ञ संस्था पुन्हा पुनरुज्जीवित व्हाव्यात, हा दत्तात्रेयांच्या अवताराचा मूळ हेतू। इतकंच नव्हे तर चातुर्वर्ण्यांमध्ये आलेली जी क्षिथिलता आहे ते क्षिथिलता नष्ट करणं, चातुर्वर्ण्ये च संकीर्णे धर्मे शिथिलतांगते, धर्माच्या ठिकाणी असलेलं अवडंबर जे आहे, धर्माच्या ठिकाणी असलेली जी कर्मबद्धता आहे, म्हणजे कर्म करणं हे चांगलं आहे, पण कर्मठपणा आणि हे म्हणजेच अमुक ते म्हणजेच तमुक, अगदी स्वच्छपणे सांगायचं तर बऱ्याच जण
दत्तभक्ती करतात, त्यांच्या दत्तभक्ती करण्याबद्दल मुळीच अन्य काही आक्षेप नाही, परंतु ती दत्तभक्ती करताना असं एक उगाचच वर्णन केलं जातं की दत्तात्रय हे कडक दैवत आहे, सोळं फार कडक आहे, ते असं आहे ते तसं आहे, उगाच अवडंबर माजवलं जातं. मूळ जर ग्रंथ आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की धर्माच्या ठिकाणची असलेली शिथिलता नष्ट करण्यासाठी दत्त महाराज जन्माला आले. पुण्याला परीड बाबा होते, त्या परीड बाबांना एकाने प्रश्न विचारला. का म्हणाले, गणपतीची सेवा करायची असते, ते उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का हो? 21 जुड्या जर त्याला अर्पण केल्या नाहीत तर तो शाप देतो का हो? तो दत्तात्रय आहेत, त्यांची 16त जर उपासना केली नाही तर ते शाप देतात का हो? दत्तात्रय रुष्ट होतात का हो? लोकांच्या परमार्थ मार्गातल्या संकल्पना स्पष्ट नसतात. तेव्हा परीड बाबांनी दिलेलं उत्तर फार छान आहे. ते म्हणाले, गणपती मृदू आहे पण भक्तच फार कडक आहे. भक्त हा कडक असतो, दैवत हे नेहमी मृदूच असतं. अहो तो देव किती आपल्या संकल्पना अजून खुज्या आहेत, किती थोकड्या आहेत बघा. कित्येक लोक फिरताना प्रवासात असताना विचारतात, ते दक्षिणेकडे मारुती असलेला चांगला का, उत्तरेकडचा दत्त चांगला का, इकडे पूर्वेकडे पाहिलेला तो मारुती असावा का, अमुक असावं का, तमुक असावं का. अहो देवाचं तोंड कुठेही असू दे, दैवत हे दैवतच आहे ना. धर्माच्या ठिकाणची शिथिलता नष्ट करणं यासाठी दत्तात्रय जन्माला आलेले आहेत. दत्त महाराजांचा अवतार का आहे याचं आणखीन वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलं. अधर्म आणि अनृत म्हणजे खोट हे ठामपणे नष्ट करण्यासाठी दत्तात्रय जन्माला आलेले. काय सुंदर वर्णन आहे बघा. वर्णन करताना केलंय, प्रजासु शीर्यभाणासु धर्मे चाकुलतांगते अतिवर्धतीच्या धर्मे. जे अधर्म वाढलाय ना तो नष्ट करण्यासाठी भगवान दत्तात्रय. सत्ये नष्टे नृते स्थिते. जे सत्य आहे ते लयाला गेलंय आणि खोटं मान वर करून मिरवतंय. दत्त महाराज त्यासाठी जन्माला आलेले आहेत. जे खरं आहे तेच लोकांपुढे यावं आणि जे खोटं आहे ते ठेचून काढावं. सयज्ञा सक्रिया वेदाहा प्रत्यालिता हितेन वै चातुर्वर्ण्यंच संकीर्णम कृतंतेन महात्मना. असे अत्रिपुत्र दत्तात्रय क्षीण होत असलेल्या प्रजेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी दत्त महाराजांचा जन्म झाला. ही प्रजा जी आहे, जी भूतलावरची जीवसृष्टी आहे, ती अशी मेंगळटासारखी वागायला लागली. हे पाहिल्यानंतर विष्णूच नारायण रूपाने दत्त सत्वरज तमाना अवतार घेत आले. हा अवताराचं किती सुंदर वर्णन ब्रह्मपुराणकारांनी लिहून ठेवलं. आता आपण अवताराचा हेतू पाहिला, पण दत्त अवताराचं वैशिष्ट्य काय ते थोडंसं पाहायला पाहिजे. दत्त अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तात्रय हा जो अवतार आहे, हा अवतार दुष्टांचा संहार करून फक्त थांबत नाही, तर दुष्टांचा संहार केल्यानंतर अवतार कार्य संपवत नाही, तर दुष्टांचा संहार करून सुद्धा अविनाशी असा हा अवतार आहे. दुसरं वर्णन वैशिष्ट्य काय आहे तर दत्त हा अवतार चिरंजीव असा अवतार आहे आणि त्याबरोबरच दत्त हे दैवत स्मर्तृगामी आहे. एक सुंदर श्लोक आलेला आहे. श्री दत्तनारद व्यासः शुकश्च पवनात्मजः कार्तवीर्यश्च गोरक्षा सप्तैता स्मृतिगामिनः. 7 स्मृतिगामीनं सांगितले, स्मर्तृगामी सांगितले. त्यातलं पहिलं नाव जर कोणाचं असेल तर ते दत्त महाराजांचं आहे. श्री दत्तनारद व्यासः. दत्तात्रय हे स्मर्तृगामी दैवत आहे. दत्त महाराजांचं वर्णन करताना असं करून ठेवलं, वैशिष्ट्य वर्णन करताना करून ठेवलं की ब्रह्मा विष्णू महेश ही तीनही दैवत दत्तांच्या ठिकाणी आहेत, पण त्यांच्या परंपरांमध्ये ऐक्य आहे, भेद नाही आहे. काय सुंदर भाव आहे दत्त या दैवताचा. सांगायचं तात्पर्य असं, रामकृष्ण हे क्षत्रिय कुलात जन्माला आले, गृहस्थाश्रमी अवतार घेतला, पण दत्तात्रय हा ब्रह्मकुळातला अवतार. पण त्यानं अवधूत या संप्रदायाचा पुरस्कार केला, अवस्थेचा पुरस्कार केला आणि सर्वत्र संचार करून ज्ञानदानाचं कार्य केलं, वैराग्य देण्याचं काम केलं, भक्ती देण्याचं काम केलं. सज्जन हो, सर्वांच्यावर कृपा करण्यासाठी आलेलं हे दत्तदैवत तुमच्या माझ्या सर्वांच्यावर कृपा करो अशी प्रार्थना अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या चरणारविंदी करूया आणि तीच दत्तभक्ती सर्वांच्यावरती निरंतर राहो कृपादृष्टी महाराजांची अशी प्रार्थना करून आज वाणीला विराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.